नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलमध्ये मी मयुरेश गोखले परत एकदा आपले स्वागत करतो. आज आपण सफर विदर्भाची या एपिसोडमध्ये रविनगर नागपूर इथे आलेलो आहे. रविनगर नागपूर दादाधाम हे या परिसराचं नाव आहे आणि आता तुम्ही बघितलं इथे खूप सुंदर अशी वास्तू, या मंदिराची वास्तू इथे उभी आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही एक बोर्ड बघू शकता ज्याच्यावर लिहिलेलं आहे दादाधाम दर्शन. आणि आपण इथे काय काय बघणार आहे हे सुद्धा इथे लिहिलेलं आहे. भूतल म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर आपल्याला पूज्य श्री नरेंद्र दादाजी यांची प्रतिमा बघायला मिळेल. इथून जर आपण पहिल्या मजल्यावर गेलो तर पहिल्या मजल्यावर आपल्याला पूज्य श्री दादाजी धुनीवाले महाराज यांची प्रतिमा, त्याच्यासोबतच मा नर्मदाची एक रजित प्रतिमा सुद्धा इथे बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आणखीन एक वरती दुसरा मजला आहे, ज्या दुसऱ्या मजल्यावर आपल्याला एक दुर्लभ स्फटिक शिवलिंगाचं दर्शन होणार आहे. या मंदिरामध्ये इतके वेगवेगळे सामाजिक उपक्रम होत असतात, जसं तुलसी लगाव प्रदूषण हटाव, शिवधून हे प्रदूषण दूर करण्यासाठीचे उपक्रम. मागच्या अनेक वर्षापासून रक्तदान सुद्धा इथे होत आहे, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला हे युनिट 200 युनिट दरवर्षी देतात आहे. इथे महारुद्राभिषेक सुद्धा होतो. अनेक उपक्रम इथे होतात आणि अनेक भक्त इथे दरवर्षी दर्शनाला येत असतात. तर आज आपण रविनगर येथील दादाधाम हे मंदिर बघणार आहे. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया सफर विदर्भाची. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथे ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे भूतलावर नरेंद्र दादा यांची प्रतिमा आहे. एक खूपच सुंदर अशी मूर्ती इथे दिसते तुम्हाला. आणि आत्ता माझ्यासोबत इथे उभे आहेत या मंदिराचे सेवक डॉक्टर सराफ सर, श्रीराम पंचकर्म चिकित्सालयाचे डायरेक्टर डॉक्टर सराफ सर गेल्या अनेक वर्षापासून इथे सेवक म्हणून आहेत आणि आपल्याला आज ते या मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे. सर नमस्कार. नमस्कार, जय श्री दादाजी. सर तुम्ही इथे किती वर्षापासून सेवा देत आहे? मी इथे जवळपास 25 वर्षापासून सेवा देतो आहे. आणि ही जी एक सुंदर इथे प्रतिमा नरेंद्र दादा महाराजांची आहे, याबद्दल थोडीशी माहिती द्याल? ही जी प्रतिमा इथे जी प्राणप्रतिष्ठित झाली आहे गेल्या वर्षी दादाजींच्या प्रथम पुण्यतिथीच्या वेळेला, तर श्री नरेंद्र दादाजी हेच आमचे खरं म्हणजे आराध्य सद्गुरू होते. म्हणजे आहेत अजूनही, ते गेलेले नाहीत असा आमच्या सर्व भक्तांचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि ते स्वतःसुद्धा सांगायचे की देहातून एकदा तुम्ही देह सोडला की तुमचा जो पुढचा भाग असतो तो तुम्ही अतिसूक्ष्म आणि व्यापक होता. त्यामुळे जिथे ते म्हणून दादा भक्त आपल्या दादाईंचा धावा करतील, ध्यान करतील, तिथे दादाजी त्याचं ते चांगले फळ देणं सुरुवात करतात. तर माझा मुळात याचा जो पहिला जो परिचय झाला तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी असंच माझ्या एका परिस्थितीच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो साधारण 25 वर्षापूर्वी. आणि दादाजींची माझी ओळख त्यावेळेला करून देण्यात आली. त्यावेळेला मी एक लॉयन्स क्लब म्हणून त्याचा अध्यक्षसुद्धा होतो. तर अशी खूप जे काही माझ्या पाठीमागे बिरुदावली सांगण्याचा जो एक आपला प्रकार असतो ना, की हे आहे ते आहे, तसा तो माझा परिचय करून देणारा जो माझा माणूस विश्वस्त होता तो सांगायचा कि ये लॉयन्स क्लब के भी अध्यक्ष है, ये आयुर्वेद संगठनाओं को भी चलाते हैं, इनका बहुत बड़ा व्याप है, इनके कई पेशेंट्स अच्छे हुए वगैरे वगैरे. गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता आणि दादाजी त्यांच्या धुनीसमोर बसलेले होते. ते सदैव धुनीसमोर असायचे. धुनी ही त्यांचा एक ओळख आहे. जशी गजानन महाराजांची, साईबाबांची, ताजुद्दीन बाबांची धुनी जशी ओळख आहे, तशीच आमच्या दादांनीसुद्धा धुनी ही ओळखच होती. तर ते बसले असताना त्यांच्यासमोर एक आमच्यासारखाच एक दादा सेवक बसला होता. तर माझ्याकडे त्यांनी पाहिलं नाही. माझी ओळख करून देणारा जो होता त्याच्याहीकडे त्यांनी पाहिलं नाही. फक्त ते म्हणाले की बोले लोग आते हैं बोले यहाँ पे गुरु बनाने के लिए, लेकिन बोले जब खुद लघु होंगे तब तो मैं अंदर जाऊँगा ना. यानी जब अपना अहंकार आप त्यागोगे, मैं कौन हूँ, बड़ा हूँ, ये जब आप छोड़ दोगे तब बोले गुरु प्रवेश आपके अंदर में होगा. तर माझ्यासारख्याला हा जो त्यांनी मला न सांगता केलेला जो काही उपदेश होता तो मला अतिशयच म्हणजे हृदयापर्यंत गेला. आणि तेव्हापासून मग मी दादाधाममध्ये दादाजींच्या याच्या सानिध्यामध्ये आलो. खरंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सरांना इथे गुरुदर्शन झाले आणि तेव्हापासून ते इथे सेवक झाले. हे योग खरंच म्हणजे हो, हा योग मोठाच आहे. नक्कीच आहे. दुग्ध शर्खरा योग आहे हा.
आणखीन इथे गुरुमातांना पण आपल्याला हे आहे, तिथे सुद्धा महाराजांचा एक फोटो ठेवलेला आहे. हो, तो नरेंद्र दादाजींचाच फोटो आहे. आणि तो जो फोटो ज्या पलंगावर ठेवलेला आहे त्या पलंगावर दादाजी सदैव विराजमान असायचे. तिथेच त्यांची शय्या होती ती. आजच्या भागात आपण बघू शकतो, ते दर्शन घेऊ शकतो. हो, आपण घेऊ शकतो नक्कीचपणे. आपण आता त्या तिथे जो नरेंद्र महाराजांचा फोटो आहे त्याचे आता दर्शन घेऊ आणि गुरुमातांचे सुद्धा आपण दर्शन घेऊया. चला. मंदिरामध्ये येण्याचा रस्ता आणि जाण्याचा रस्ता हा वेगवेगळा केलेला असतो आणि तशा प्रकारे बांधकाम सुद्धा केलेलं असतं. आपण इथे बघू शकता, इथून ह्या पायऱ्या अशा गोलाकार पद्धतीने वरती जात आहेत आणि त्या बाजूने इथून एक्झिट म्हणजे बाहेर निघण्यासाठी व्यवस्था आहे. मंदिराची रचना अगदी विचारपूर्वक केलेली आहे. अगदी एका नजरेतच आपल्या मनात भरेल असं ही वास्तू आणि असं हे मंदिर. तर आता आपण वरती जाऊ आणि दादाजी धुनीवाले महाराज यांच्या प्रतिमेचं वरती जाऊन दर्शन करणार आहे. सगळी सेवकांची त्यांची टीम. खरं तर हे सेवक म्हणजे आपापल्या क्षेत्रात एक मोठे मोठे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, पण हे दादाजींचीच कृपा की त्याच्यामुळे हे सगळे इतक्या वर्षापासून इथे सेवक आहेत. खरंच एक खूप छान वातावरण आहे आणि अगदी भारावलेलं असं वाटतंय. तर आता आपण वरती जाऊया. या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर मी आता आलो आहे आणि प्रवेशद्वाराजवळच आल्या मला एक प्रश्न पडला. आपण हा दरवाजा बघू शकता. एक वेगळं असं डिझाईन या दरवाजाचं आहे आणि इथल्या बांधकामात प्रत्येक वेळेस ते जाणवत आहे की काहीतरी एक वेगळ्या कल्पना हाताशी धरून यांनी इथे बांधकाम केलेलं आहे. तर मला म्हणजे प्रश्न पडला की नेमकं काय ह्या बांधकामाच्या वेळेस काय विचार करण्यात आला होता. अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. कारण तुम्हाला एक कल्पना असेल की आपल्याकडे पूर्वी मंदिराच्या निर्मितीचं एक विशिष्ट विज्ञान होतं. गर्भगृह कसं असावं, त्याची उंची किती असली पाहिजे, ते नेमकं कुठल्या दिशेला असलं पाहिजे, हे सगळं याचं एक विज्ञान आहे. आणि या विज्ञानाचे अजूनही तज्ज्ञ आपल्याकडे साऊथ म्हणजे दक्षिणेमध्ये उपलब्ध आहेत. तर त्यावेळेला नरेंद्र दादाजींनी हे ज्यावेळेला मंदिर बांधकामाला सुरुवात केली त्यावेळेला त्या सगळ्या तज्ज्ञांचा त्यांनी सल्ला घेतला होता आणि त्यातून या मंदिराचं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच इथे आल्यानंतर तुम्हाला एक आगळा वेगळा आणि एक शांतीचा जो एक आपल्याला अनुभव होतो, त्याचं कारण तेच आहे. कारण हे मंदिरसुद्धा त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण केलेलं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरच पॉझिटिव्ह व्हाईब्स ज्याला म्हणतात, म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही आत आल्यावरच जाणवते. आणि नक्कीच नरेंद्र दादांनी खूप विचार करून आणि या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करूनच इथे बांधकाम केलेलं आहे असं दिसतंय. चला तर आता आत जाऊया आणि आत आता आपण समाधीचे दर्शन घेऊया. तर आता आपण या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आलो आहे आणि दादाजी धुनीवाले यांची प्रतिमा इथे आहे. आणि माझ्यासोबत आता इथे उभे आहेत या मंदिरातले मुख्य पुजारी शरदजी. तर आपण आता त्यांना काही माहिती विचारूया, त्यांना काही प्रश्न विचारूया. शरदजी, आप कैसे हैं? आज तो मैं बहुत स्वस्थ हूँ, लेकिन आज से 14-15 साल पहले जब दादाजी ने मेरे को यहाँ दिन भर रहने के लिए कहा कि यहीं पे आप सेवा करो, तो मैंने फिर उसको स्वीकार किया. और जब यहाँ रहना शुरू किया तो एक 4-5 महीना ही हुआ था कि अचानक से मेरे आँख में कुछ तकलीफ़ हुई. मैं दादाजी की फेरिच लगा रहा था और तकलीफ़ हुई तो दादाजी ने डॉक्टर को चेक कराने का. तो जब डॉक्टर को आँख के चेक कराया गया तो उन्होंने कहा कि आप यानी ब्रेन के डॉक्टर को जाके चेक कराओ, हमारा ये काम नहीं है बोले. तो जब यहाँ से हम ब्रेन के डॉक्टर के पास गए तो उन्होंने, नागपुर के डॉक्टरों ने तो हाथ ही खड़े कर दिया कि बोले कि ठीक तो हम यानी ऑपरेशन तो कर सकते हैं लेकिन कोई गारंटी नहीं है कि ये जीवित रहेंगे करके. और आज्ञा केंद्र के ऊपर में ब्रेन ट्यूमर निकला था मेरे को.
लेकिन दादाजी की असीम कृपा नरेंद्र दादाजी की ऐसी हुई, केशवानंद दादाजी की, कि मेरे को यहाँ से बम्बई भेजा गया। KEM अस्पताल में गया, वहाँ अतुल गोयल सर थे, उन्होंने मेरा सारा इंतज़ाम किया और 3 दिन सिर्फ वहाँ रखा और चौथे दिन मेरी यहाँ नागपुर की टिकट कटा दिया और इतना ही कहा मेरे से कि आप जो है तो जहाँ सेवा कर रहे हो बस वहीं चले जाओ और बाकी का सब भूल जाओ आप। वो दिन का दिन है और आज का दिन है, मैं एकदम स्वस्थ हूँ, कोई दवाई नहीं खा रहा हूँ, आंखें भी मेरी वापिस आ गई, सब कुछ वापिस आ गया और दादाजी की सेवा में लगा हूँ। बस उनसे यही प्रार्थना है कि ये जीवन उनको ही समर्पण हो जाए, पूरा अंत घड़ी यहीं से निकल जाए। खरंच शरदजींचा अनुभव म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा आहे की एवढ्या मोठ्या संकटातून, ब्रेन ट्यूमर सारख्या संकटातून आज दादाजींची कृपाच आहे ज्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आणि पुढेही ते इथे अशीच सेवा देत राहणार आहे। सर बहुत बहुत धन्यवाद आपका और आपके आगे के सारे आयुष्य के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं। सारे भक्तों पे भी ऐसी कृपा बनाए रखे दादाजी, आने वाले संकट उनके सब हर ले, यही उनसे कामना करता हूँ और नरेंद्र दादाजी से विशेष कर ये कामना करता हूँ। आत्ता माझ्यासोबत या मंदिराचे आणखीन एक सेवक प्रत्युषजी दुबे इथे उपस्थित आहेत। प्रत्युषजी दुबे हे औषधांचा व्यवसाय करतात आणि या मंदिरामध्ये सेवाही देतात। तर माझ्या पाठीमागे आता आपण दादाजी धुनीवाले यांची जी प्रतिमा बघतोय त्या प्रतिमेबद्दल आपल्याला दुबेजी थोडीशी माहिती देणार आहे। दुबेजी कसे आहात आपण? बढ़िया। दादांची कृपा खरंच इथे सगळ्यांवरच आहे आणि सगळ्यांचे चेहरे ते हसताना बघून खरंच असं लक्षात येतं आहे की एक आनंद इथे सगळ्यांमध्ये आहे। मला एक सांगा, ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा नेमकी कुठून बनवण्यात आलेली आहे? ये जो प्रतिमा है ये हमारे दादाजी नरेंद्र दादाजी महाराज और ताई जी ने जाकर के जयपुर से लाई हुई है और जयपुर में बहुत ही दुर्लभ स्थान है जहाँ पर शिरडी के साईं बाबा महाराज उनके लिए जो पत्थर जो चुना था, सेम वैसी पत्थर दादाजी महाराज के लिए भी चुना गया है। और एक विशेष बात मैं आपको बता दूं, तालीम आर्ट्स जो मुंबई में है, जिन्होंने शिरडी के साईं बाबा मंदिर का जो मूर्ति बनाई थी, जिन्होंने नागपुर के साईं बाबा की जो मूर्ति बनाई थी, वो सेम आर्ट वर्कर जो हैं उन्होंने ही ये हमारे दादाजी महाराज की मूर्ति बनाई, जिनका नाम है तालीम आर्ट्स, जो मुंबई से बिलोंग करते हैं। ये तालीम आर्ट्स की मूर्ति जो ये काफ़ी फेमस है, जिन्होंने बहुत बड़े मंदिरों की मूर्ति बनाई है। आपल्या नागपूरचं खरं तर हे एक आपण म्हणू शकतो अभिमानाची गोष्ट आहे की आज एवढ्या मोठ्या शिर्डीसारख्या मंदिराच्या प्रतिमा बनवणारे जे कलाकार आहेत त्यांनी ही दादाजी महाराजांची मूर्ती इथे बनवलेली आहे। नागपूरमध्ये जर कधी आपण आलात तर आमच्या सगळ्या दर्शकांना, नागपूरमध्ये राहणाऱ्या आणि नागपूरच्या बाहेरसुद्धा राहणाऱ्यांना आम्ही विनंती करतो की रविनगर या एरियामध्ये हे दादाधाम मंदिर आहे आणि खरंच अगदी बघण्यासारखं आहे। एकदा नक्की इथे दर्शन घ्याल। सर, इसके पीछे एक नर्मदा माता की प्रतिमा भी है, तो हम लोग वहाँ देखने चलेंगे, उसके बारे में आप कुछ जानते हैं? जी, नर्मदा माता की जो प्रतिमा है यह पूरी रजत प्रतिमा है, लगभग 2 फुट की है, ये पूरी चांदी की बनी हुई है। और नर्मदा माता को हम लोग, जो दादाजी महाराज जो नर्मदा माता को अपने सर्वे सर्वा मानते थे, दादाजी महाराज धुनी वाले दादाजी महाराज के जो गुरु थे गौरी शंकर महाराज, वो भी नर्मदा माता को अपने सर्वे सर्वा मानते थे। ऐसा कहा जाता है कि दादाजी महाराज और गौरी शंकर महाराज, इनको जो कुछ भी लगता था ये माँ नर्मदा को मानते थे और ऐसा कहा जाता है कि काफ़ी दिनों तक वो माँ नर्मदा में समाधि लगा के भी रहते थे और उन्हीं की जो कृपा है वो दादाजी महाराज और गौरी शंकर महाराज पे हुई है। तो अभी हम वहाँ चलेंगे दर्शन करने के लिए। सर, इस मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा है वो कब की गई और उस वक्त कौन कौन यहाँ पे आए थे? जी, इस मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा है यह 8, 9, 10, 11 जुलाई 1999 में की गई। परम पूज्य जगत गुरु स्वामी स्वरूपानंद जी महाराज जी के हस्ते इस मंदिर की और इस विग्रह की प्राण प्रतिष्ठा की गई। उस समय यहाँ पर नागपुर के लाखों भक्त यहाँ पर उपस्थित हुए थे और जितने भी बड़े बड़े राजनेता लोग हैं उन लोग सभी की उपस्थिति में इस मंदिर की यहाँ प्राण प्रतिष्ठा हुई। मतलब काफ़ी बड़े बड़े लोगों के यहाँ पे उपस्थिति रही है और नागपुर के काफ़ी बड़े लोग यहाँ दर्शन करने के लिए हमेशा ही आते होंगे। बिल्कुल।
हमारे इस दादा धाम से नागपुर बनवारीलाल जी पुरोहित जो अभी वहाँ के पंजाब के राज्यपाल हैं, वो यहाँ पर तत्कालीन यहाँ के वो एमपी भी रह चुके हैं, वो यहाँ से जुड़े हुए हैं। और आदि देवेंद्र जी फडणवीस यहाँ से जुड़े हुए हैं, वो आते दादाजी से संपर्क में रहते थे। और बाकी जितने भी बड़े बड़े राजनेता हैं वो सब के सब यहाँ पर दादाजी के दर्शन के लिए आते हैं। जैसे कि आपने अभी बताया कि बनवारीलाल जी पुरोहित यहाँ पे आ चुके हैं, यहाँ पे काफ़ी बड़ी बड़ी हस्तियाँ। हमारे नागपुर से तो काफ़ी लोग यहाँ पे आते हैं, लेकिन क्या नागपुर या महाराष्ट्र के बाहर के भी कुछ लोग यहाँ जो दर्शन के लिए आते हैं, और आप बता सकते हैं कि वो कौन कौन है? जी ज़रूर। सबसे बड़ी बात है कि चारों भी पीठ के शंकराचार्य, चारों शंकराचार्यों ने यहाँ पर उपस्थिति दी है। और साथ ही साथ प्रीति सुधा जी महाराज जो जैन मुनि हैं, उन्होंने तो इस जगह के लिए बोला है कि यहाँ पर तो साक्षात यहाँ पे देव उपस्थित हैं, ऐसा उनका अनुभूति रही है। और साथ ही साथ हमारे भारत के पूर्व राष्ट्रपति पंडित शंकर दयाल शर्मा वो यहाँ पे दादाजी महाराज के पास आ चुके हैं। पूर्व प्रधानमंत्री श्री नरसिंह राव जी वो भी हमारे दादाजी के पास आ चुके हैं। इसके बाद यहाँ पर देशमुख जो हमारे यहाँ के मुख्यमंत्री थे, विलासराव जी देशमुख, वो भी दादाजी के संपर्क में रहे, वो भी यहाँ पे आ चुके हैं। ऐसे अनेकों बड़े बड़े राजनीतिक ये यहाँ पर आ चुके हैं। महाराष्ट्रामध्ये नर्मदा मातेची फार कमी मंदिरं आहेत, त्याच्याचपैकी हे मंदिर दादाधाम इथे आपल्याला बघायला मिळेल। नर्मदा मातेच्या मंदिरावरून मला एक आठवलं की इथे अनुसया मातेचा सुद्धा एक काहीतरी अनुभूती तुम्ही सांगणार होते, नेमकं काय झालं होतं? अनुसया मातेचं जो एक इतिहास आहे की अनुसया मात्या ह्या ज्या पूर्वी दादाधाममध्ये सतत असायच्या, त्या दादाजींना स्वतःच्या बंधू मानायच्या। आणि ही जी साध्वी आहे, ह्या अनुसया माता आहेत, म्हणजे दत्तात्रेयांची ही जननी आहे। अशा प्रकारचा जो नामाभिधान आहे नरेंद्र दादाजींनी केलेला आहे। अच्छा, बापरे, हे दरवेळेला इथे ज्या वेळेला आमचा भंडारा व्हायचा गुरुपौर्णिमेचा, त्यावेळेला त्या आवर्जून इथे असायच्या आणि इथे 3-3, 4-4 दिवस असायच्या त्या। म्हणजे अनुसया मातांचा इथे नेहमीच सहवास राहिलेला आहे या मंदिरामध्ये, सतत सहवास राहिलेला आहे। आणि जसं की मगाशी मला जिथे मी जेव्हा आलो तेव्हा तिथे बरेचसे महारुद्राभिषेक आणि अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिलेली होती। इथे प्रदूषणाशी संबंधित सुद्धा बरंच कार्य केलं जातं असं मी मगाशी तिथे वाचलं। तुलसी लगाव प्रदूषण हटाव असा इथे बोर्ड बाहेर एक लागलेला आहे। थोडंसं याबद्दल सांगाल, हा नेमका काय उपक्रम आहे? हो, मी याबद्दल तुम्हाला एक विशेष करून सांगू इच्छितो की या आमच्या दादाधामचे जे प्रणेते, जे आमचे नरेंद्र दादाजी, हे केवळ पूजा अर्चा आणि कर्मकांडामध्ये त्यांनी दादा भक्तांना कधीच अडकून ठेवलेलं नाही आहे। ते तुमची एक त्यामध्ये असणारी आत्मनिष्ठा किंवा धार्मिक वृत्ती वाढावी, परंतु त्यांनी केवळ तेवढ्यावरच राहून घरी बसून राहावं असा त्यांचा अजिबातच हे नव्हता। तर प्रदूषण हा आमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे दादाधामतर्फे नरेंद्र दादांनी दिलेला। त्यामध्ये तुलसी लगाव प्रदूषण हटाव ही जी स्लोगन आहे, माझ्या माहितीनुसार ही स्लोगन दादाधामची, ज्याला आपण सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणू शकतो एखाद्या संस्थेचा, ते आमचं बोधवाक्यच आहे। किंबहुना या वाक्यापासून दादाधाम हे सर्वतोमुख झालेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही तुळशीच्या प्रचार करण्यासाठी नागपूरमध्ये अनेक ठिकाणी नुक्कड सभासुद्धा घेतलेल्या, आजपासून जवळपास 30 वर्षापूर्वी। इतकंच नव्हे तर तुळशीचा प्रचार प्रसार हा शासनामार्फतसुद्धा व्हायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिलेलो आहोत। त्याकरता म्हणून आम्ही महापालिका आहे किंवा राज्य सरकार आहे यांच्याकडे सुद्धा विनंती, अर्ज आणि निवेदनं दिलेली आहेत। कारण ही सगळी मोठी महाभाग दादाधाममध्ये या ना त्या कारणाने दर्शनासाठी येत होते। दादाजींच्या, नरेंद्र दादाजींचा त्यांना एक कृपाप्रसाद नेहमीच लाभत होता। तर आम्ही हे सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो। काही काळापूर्वी, म्हणजे आजपासून जवळपास मला वाटतं की एक 10-15 वर्षापूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा एक जनहित याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टाने सुद्धा नागपूर प्रशासनाला त्या पद्धतीने एक आदेश दिला होता की बाबा हे जे तुलसी ॲक्टिव्हिस्ट आहेत तर याच्यानुसार तुम्ही तुळशी वृंदावन आणि तुळशी गार्डन वगैरे करावं। महापालिकेने सुद्धा अनेक ठिकाणी तुळशीचे त्या पद्धतीने तुम्हाला रेशीम बागेत वगैरे गेला तर तुळशी गार्डन त्यांनी तयार केलेलं आहे। हा त्याचाच परिपाक आहे। इतकंच नव्हे तर त्यानंतर येणाऱ्या अतिथीचा कार्यक्रमामध्ये सन्मान तुलसीचं रोपटं देऊन घेण्याचा जो प्रघात सुरू झाला, तर मी तर अगदी अभिमानाने सांगेल की याचा जो सुरुवात आहे ती दादाधामतर्फेच करण्यात आलेली आहे। त्याचाच हा परिणाम आहे।
आणि आजही पण तुमच्या या माध्यमातून आम्ही शासनाला या ठिकाणी आमची विनंती करू इच्छितो की आज जे बदललेली परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये आपण मोठमोठे अगदी चौपदरी रोड तयार केलेले आहेत, तर एअरपोर्टपासून तर RBIपर्यंत म्हणजे रिझर्व्ह बँकेपर्यंत जो आपला मोठा महामार्ग आहे आणि मध्ये जे डिव्हायडर्स लागलेले आहेत, या डिव्हायडर्समध्ये तरी तुळशीचे त्यांनी लावावे, तुळशीचे रोपण करावं, जेणेकरून या ठिकाणी खूप मोठी व्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटी असते, दररोज असते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणसुद्धा असतं. तर तुळशीचं प्रदूषण दूर करण्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. त्यातून निघणारा जो सुगंधी द्रव्य आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन तुम्हाला मिळतो, तर अशा फायदा हा चालता बोलता का असेना, पण त्या सगळ्या लोकांना सातत्याने होत राहील, एक मोठं फलित आपल्याला मिळू शकतं. तर आपल्या माध्यमातून आमची दादाधामतर्फे विनंती आहे की शासनाने यामध्ये लक्ष घालावं. नक्कीच. दोन गोष्टी मला इथे लक्षात आल्या की सर्वात पहिले तर तसं सरांनी सांगितलं की नुसतं कर्मकांडात न अडकता काहीतरी असं एक सामाजिक दायित्व ज्याला आपण म्हणतो की सामाजिक जाण असते आणि आपण ते कुठेतरी समाजाशी देणं लागतो, या एका भावनेनी काहीतरी कार्यसुद्धा यांच्या हातून होतात आहे. त्याच्यातलंच हे कार्य म्हणजे हे प्रदूषण मुक्तीसाठी काम करतायत. आणि दुसरी यांनी जी कल्पना सांगितली ती खरंच खूपच छान आहे की या राष्ट्रीय महामार्गावर समजा जर तुळशीची झाडं लावली, नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून समजा आम्हाला काही करता आलं तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर. आणि तुम्ही खरंच खूप खूप छान कार्य करताय, त्याच्यासाठी शुभेच्छा. स्फटिक शिवलिंगसुद्धा इथे आहे, तर आपण आता त्या स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेऊया. आणि त्याच्यामध्ये बरंच काही धर्म आणि विज्ञान याचा बहुतेक संगमसुद्धा आहे, तर ते पण आपण आता जाणून घेऊ. चला तर आता आपण स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेऊया. हम लोग अभी यहाँ पर दादाजी की गादी का यह कक्ष है, परम पूज्य नरेंद्र दादाजी महाराज की यह गादी है, और साथ ही साथ यहाँ पर विराजमान गौरी शंकर जी महाराज और दादाजी धुनीवाले महाराज की यह छोटी सी फ़ोटो. उसके बाद यह गादी, मुख्य गादी, जहाँ पर धुनी वाले दादाजी महाराज, जिनको अपन केशवानंद जी महाराज बोलते हैं, ये यहाँ पर हैं. हम लोग हर गुरुवार को यहाँ पर नरेंद्र दादाजी महाराज, जो पिछले 21 दिसंबर को समाधि प्राप्त की, ये यहाँ पहले बैठा करते थे और यहाँ से प्रवचन किया करते थे नरेंद्र दादाजी. और आज भी हम लोग हर गुरुवार की रात यहाँ पर ठीक 8 बजे पहुँचते हैं और सभी भक्तगण यहाँ पर आकर के यहाँ पर दादाजी महाराज के भजन गाए जाते हैं. और भजन के बाद छोटा सा एक उद्बोधन होने के बाद हमारी गुरु माता छोटा सा उद्बोधन करती हैं, और उसके बाद महाआरती के साथ साथ प्रसाद का वितरण होता है. और यह धुनी जो है, यह धुनी हर रोज़ यह धुनी प्रज्वलित की जाती है. हमारे पंडित जी, शरद पंडित जी धुनी प्रज्वलित करते हैं, और कभी कभी हमारी गुरु माता यहाँ पर आकर के गुरुवार के दिन विशेष तौर पर यह धुनी प्रज्वलित करते हैं, ताकि ज़्यादा से ज़्यादा भक्त यहाँ पर आकर के इस धुनी का जो अंगारा है वो लेकर के उनकी आस्था के अनुसार वो माथे पर लगा करके अपने आप को बहुत अनुग्रहित समझते हैं.
आता मी दाराधाम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एक स्फटिक शिवलिंग आहे. खरं तर सुरुवातीला आम्ही असं ठरवलं होतं की बाहेर आम्ही उभं राहून माहिती घ्यायची, पण जेव्हा मी इथे आलो आणि दर्शन घेतलं तर मला खरंच इच्छा झाली की थोडा वेळ इथे बसावं. मनाला जी शांती मिळते ती खरंच एक मला वेगळी अनुभूती वाटत होती आणि म्हणून आम्ही वेळेवर आमचा प्लॅन चेंज केला आणि सरांना म्हटलं की आपण आतमध्ये बसूनच थोडीशी माहिती घेऊ. खरंच खूप छान वाटतं इथे आणि हा असा एक अनुभव आहे जो आयुष्यभर कधी विसरणार नाही. सर खरंच खूप खूप धन्यवाद. नेहमी इथे भक्तांना खरं आतमध्ये दर्शनाला परवानगी नसते, पण आज सरांनी आपल्याला इथे शूटिंग करायला परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एक वेगळा अनुभव आणि आमच्या दर्शकांसाठी सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे. तर आपण आता इथे स्फटिक शिवलिंग बघताय आणि मी सरांना आता याच्याबद्दल थोडीशी माहिती विचारणार आहे, कारण धर्म आणि विज्ञान याची एक अनोखी सांगड अशी इथे काहीतरी यांनी घातलेली आहे. तर सर थोडीशी माहिती आम्हाला द्या याबद्दल. या शिवमंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये रुद्राभिषेक करताना सगळ्यांना परमिशन आहे, पण एरवी दर्शन करत असताना मग तुम्हाला या मंदिराला तुम्हाला प्रदक्षिणा जी आपण घालतो शिवमंदिराला त्या पद्धतीने घालायची असते. तुम्हाला दिसत असेल की इथे स्फटिक शिवलिंग आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवलिंग ज्याची आपण पूजा करतो, अगदी तुम्हाला एक पौराणिक कहाणीसुद्धा माहीत असेल की रावणाची जी माताश्री होत्या कैकशा, ती मृत्तिका लिंगाची पूजा करत होती. त्यावेळेला रावणाने त्याला विचारलं, महाबली रावणाने, की बाबा हे काय करते. तर त्यावेळेला ती म्हणाली की बाबा मी या शिवलिंगाची जर मी पूजा केली तर मला साक्षात कैलासपदसुद्धा प्राप्त होऊ शकते. तर त्यावेळेला रावण महाबली होते, ते साक्षात कैलासमध्ये जाऊन त्यांनी तो याचं जे लिंग होतं भगवान शिवाचं ते आणलं. पुढची कथा आपल्याला माहीत असती. नंतर ते लिंग ज्या पद्धतीने परत मिळवलं गणेशांनी आणि महाबळेश्वर लिंग म्हणून एक प्रसिद्ध एक तीर्थस्थान आपल्याकडे आहे, जे समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे. ते साधारण कर्नाटकमध्ये वगैरे तो भाग येतो. तर लिंग जे असतं, शिवलिंग जे असतं, ते शिवलिंग मूलतः आपल्याकडे जी त्याची कल्पना आहे ती हे संपूर्ण विश्व ते लिंगाकार जे असतं ते लिंग आणि त्याला धारण करणारी पृथ्वी म्हणजे त्याचं पीठ, अशा प्रकारचं एक शिवलिंगाची आणि आपण त्याची ती पूजा करत असतो पूर्णपणे. म्हणजे आपण संपूर्ण ब्रह्मांडाची पूजा या ठिकाणी करत असतो. आता हे शिवलिंग मूर्तिके म्हणजे मातीचं, दगडाचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅनाईट वगैरे अशा प्रकारच्या दगडांपासून सुद्धा तयार केलं जातं. त्यानंतर शिवलिंग हे तुम्हाला मेटलचं सुद्धा मिळतं, पितळीचं आहे, चांदीचं आहे, अशा प्रकारचं सुद्धा आपण शिवलिंगाची पूजा करतो. शिवलिंग एक आणखीन पारदापासून तयार केलं जातं, पारद शिवलिंग म्हणतात, आणि हे स्फटिक शिवलिंग. पण या सगळ्या शिवलिंगांमध्ये स्फटिक शिवलिंगाचं स्थान खूप वरचं आहे. हां, याचं कारण असं आहे की हे स्फटिक शिवलिंग अत्यंत शीतल धर्माचं आहे आणि यामध्ये तुम्ही आता स्वतः अनुभवत असाल की या ठिकाणी बसल्यानंतर अत्यंत शांत आणि आनंददायी अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं. अशा स्फटिक शिवलिंगावर जेव्हा तुम्ही रुद्रसूक्त हा जो शिवाची स्तुती करणारा हा जो रुद्रसूक्त आहे याचं जर स्तवन करून ब्राह्मणांच्या त्यात ते एक काव्य आहे, त्याची विशिष्ट संथा घेऊन तुम्हाला त्याची ॲक्च्युली हॅबिट्स म्हणजे त्याची तुम्हाला ती शिक्षा प्राप्त करून घ्यावी लागते. आपल्या नागपूरमध्ये भोसला वेधशाळा ज्या आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या रुद्र म्हणण्याची ब्राह्मण आपण तयार करत असतो. तर त्यांच्या कर्वी ज्यावेळेला रुद्रसूक्त म्हटलं जातं त्यावेळेला यजमान जे असतात ते यजमान याच्यावर दुधाची धार सोडून तो रुद्राभिषेक करतात. हा रुद्राभिषेक दुधाने केला जातो, मधाने केला जातो, हळदीने केला जातो, अनेक प्रकारच्या पदार्थ. शिव हा संपूर्ण चराचरामध्ये असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा अभिषेक केलेला जातो. तर हा रुद्राभिषेक इथे आपण दुधाने केला जातो, गोदुधाच्या याने आपण रुद्राभिषेक इथे करतो आणि केल्यानंतर तो एक प्रकारचा अवर्णनीय आनंद आहे. म्हणजे पौराणिक कथानुसार किंवा पौराणिक मतानुसार स्फटिक शिवलिंगावर केलेला यजमानी जर त्यांनी अभिषेक केला तर त्याला एक विशिष्ट प्रकारची आत्मिक अनुभूती, सुखसंवेदना मिळतात आणि एकदा तुमच्या मनोरथ म्हणजे ज्या कल्पना या ठिकाणी असताना तुम्ही जे काही संकल्प सोडलेले असतात ते संकल्प सिद्धीत जाण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत होते. हा यातला धार्मिक अर्थ आहे. पण अनेक वेळेला आता आपलं जग आहे की आता ते केवळ एवढं सांगून चालत नाही. तर मला सुद्धा तोच प्रश्न होता. त्यामुळे मी त्यावेळेला अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर मला असं दिसून आलं तर अतिशय वेगळंच पिक्चर होतं
की स्फटिक हा जो आहे याला क्वार्ट्स म्हटलं जातं. क्वार्ट्स म्हटलं जातं आणि हा क्वार्ट जो तयार होतो तो आपल्या पृथ्वीच्या भूगर्भाचा जो सगळ्यात खालचा स्तर असतो, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हीट असते आणि त्या ठिकाणी भूगर्भ हा द्रवरूपामध्ये असतो, याला आपण लाव्हारस म्हणतो. हाच लाव्हारस कालांतराने सॉलिडिफाय होत होत हा सरफेसवर येतो आणि सरफेसवर आल्यानंतर तो त्या पर्वतांच्या रांगांमध्ये कुठेतरी असा कॅप्चर केला जातो आणि तो कॅप्चर केलेला जो असतो तेच स्फटिक शिवलिंग असतं. म्हणजे अत्यंत उष्णता धारण केलेल्या अशा त्या लाव्हारापासून आत्यंतिक शीतधर्म असणारा स्फटिक शिवलिंग या ठिकाणी तयार झालेला असतो. आणि याचंही एक हे असतं की ज्या पर्वतांच्या रांगांमध्ये साधारण किंवा ज्या ह्याच्यामध्ये हा जो स्फटिक असतो त्याला एक विशिष्ट प्रकारच्या क्रॅक्स असतात. त्या क्रॅकवरून हे स्फटिक ओळखणारे जे असतात त्यातले जे तज्ज्ञ त्यांना कळतं की यामध्ये आपण खोदलं तर आपल्याला स्फटिक आणि मग त्याला आपण विशिष्ट आकार वगैरे देऊन इथे आणतो. हा झाला त्याचा उत्पत्तीचा प्रकार. पण याचं आणखीन तुम्ही जर खोलामध्ये गेलात तर दिसून येईल की याला जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला तर याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ती पिरॅमिड आकाराचे पिरॅमिडल्स आहेत आणि सरफेसला असे ते करून तो संपूर्ण शिवलिंग तयार झाले म्हणजे तो स्फटिक म्हणून तयार झालेला असतो. याच्यामध्ये वैशिष्ट्य हे असतं की अशा प्रकारचे क्वार्ट्सचे मॉलिक्युल्सपासून तयार झालेले जे स्फटिकमणी असतो त्यावर ज्यावेळेला बाहेरून जर तुम्ही आता बोलत आहात तर ही एनर्जी ते ॲब्सॉर्ब करतात आणि ॲब्सॉर्ब करून ते जे यजमान असतील त्यांच्यावर ते प्रक्षेपित करतात. ज्यावेळेला आपण रुद्रसुक्त म्हणतो ते रुद्राचे एक व्हायब्रेशन्स असतात, त्या पद्धतीने ते आरोह अवरोह करून मोठ्याने मोडले जातात. ते यावर गेल्यानंतर प्रस्पंदित झाल्यानंतर यातून निघणारी जी एनर्जी आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे रुद्राची, ती त्या यजमानाला कडे ट्रान्सफर केली जाते. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि याच्यावर एका टेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग संस्थेतर्फे शोधपत्र सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मला आठवत नाही ते मोठमोठे जे पिरॅमिड्स जे जुने होते आपले, त्या पिरॅमिड्समध्ये आतमध्ये ज्या ममीज होत्या ह्या ममीज जशाच्या तशा होत्या. त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की त्या ममीजच्या आतमध्ये असणारा जो लेअर आहे त्याला सगळे क्वार्ट्स लागलेले आहेत. तो शोधपत्र अतिशय म्हणजे विलक्षण आहे, वाचनालायक आहे. त्यामध्ये त्यांनी स्फटिकपणाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व त्या ठिकाणी विशद केलेलं आहे. म्हणजे यामधून इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करून त्याच्या बॅटरीज वगैरे सुद्धा त्या काळामध्ये वापरल्या जात होत्या. ते शोधपत्र आहे, मला आता ते नेमका त्याचा ॲड्रेस आठवत नाही आहे, कारण माझ्यापाशी आहे ते. खरंच एक नवीन आणि खूप महत्वाची माहिती आज आपल्याला इथे कळलेली आहे या स्फटिकाबद्दल. हे जे स्फटिक शिवलिंग आहे याची इथे प्रतिष्ठापना कधी झाली आणि हे कुठून आणण्यात आलेलं आहे? हां, तर या स्फटिक शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा परमपूज्य आपले जे शंकराचार्य आहेत स्वामी स्वरूपानंद महाराज, ज्यावेळेला दादांची प्राणप्रतिष्ठा झाली, आधी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि नंतर मग दादांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि हे स्फटिक कुठून आणले? हे स्फटिक शिवलिंग मला ॲक्च्युली माहीत नाही आहे, पण हे स्वामी स्वरूपानंदानेच ॲड्रेस दिला होता, त्यातून आला आहे, तिथून आलं. आणि हे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे सध्या स्फटिक शिवलिंग पाहता हे उत्तम प्रकारचं, यामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याला दोष म्हणतात ना, स्फटिकांमध्ये किंवा हिऱ्यांमध्ये दोष असतात, त्यामध्ये बिंदू दोष असतो, रेखा दोष असतो किंवा मोठ्या प्रमाणाचे ओपॅसिटीज असतात, हे दोष असतात त्यातले. यामध्ये तुम्हाला कुठलाच काहीच इतकं सुंदर. त्यामुळे हे स्फटिक शिवलिंग अतिशय उत्तम प्रकारचं आहे. आजपासून 20-22 वर्षापूर्वी याचं म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगतो की याची किंमत त्यावेळेला 2.5 ते 3 लाख रुपये. खरंच एक वेगळाच अनुभव आज इथे येतोय आणि बरीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे. आपण पिरॅमिडच्या संदर्भात सुद्धा इथून ऐकलं, याची रचना, याचे जे मॉलिक्युल्स असतात त्याचा आकार कसा असतो आणि एनर्जी ही कशी ट्रान्सफर होते. म्हणजे हा विषय खरंच मी पहिल्यांदा ऐकत होतो की रुद्राभिषेक होतो, तर त्या रुद्राभिषेकामध्ये नेमकं काय होतं, हे व्हायब्रेशन्स काय असतात. खरंच एक खूप नवीन आणि महत्वाची माहिती मिळाली आहे आणि आमच्या सगळ्या दर्शकांना खरंच खूप आनंद मिळणार आणि खूप छान होणार आहे आजचा आपला एपिसोड. तर सर खूप खूप धन्यवाद. आपण ही सगळी इतकी महत्वाची माहिती जी आजकाल गरजेची आहे ती इथे दिली. तर आता आपण आपल्या या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि मंदिराची जी ट्रस्ट आहे आणि नरेंद्र दादांचे जे मुलगा नरेंद्र दादांचा चिरंजीव जे आहे त्यांना पण आपण आता भेटणार आहे.
चला तर आपण आता त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. नरेंद्र दादांचे चिरंजीव यशवंत दादा यांना भेटायच्या आधी मला दुबे सरांना थोडीशी इथे यांच्याकडून माहिती घ्यायची होती. जो इथे महारुद्राभिषेक होतो, माझ्या पाठीमागे बोर्ड लागला, इथे तुम्ही बघू शकता की त्या रुद्राभिषेक महोत्सवाच्या इथे माहिती सगळी लिहिलेली आहे. तर या महारुद्राभिषेकाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला दुबे सर देतील आता. दुबे सर, हा रुद्राभिषेक नेमका कधी होतो आणि काय काय याच्यामध्ये होत असतं? जी देखिए, यह रुद्राभिषेक जो है ये हमारा पिछले 14 जुलाई से लेकर के आने वाली 15 सितंबर तक चलेगा। और यह 14 जुलाई से 15 सितंबर मतलब 75 दिन तक चलेगा। इन 75 दिनों में हम लोगों ने हिंदी पंचांग और मराठी पंचांग को मिला करके यह 75 दिन चलेगा। और बीच में एक अधिक मास भी आया जिसको पुरुषोत्तम मास भी बोलते हैं। तो सावन मास और पुरुषोत्तम मास सारा मिला करके यह 75 दिन का रुद्राभिषेक है। और इस रुद्राभिषेक में दादा धाम नागपुर के सभी भक्तों को आह्वान कर रहा है कि स्फटिक मणि शिवलिंग, जो कि अपने आप में एक बहुत ही दुर्लभ है और जो शिव पुराण के हिसाब से ये बहुत ही महत्वकारी है, इस पर स्फटिक शिवलिंग पर रुद्राभिषेक करने का महत्व अपने आप में बहुत ज़्यादा है। इसलिए हम लोग नागपुर नगरी के लोगों को आह्वान कर रहे हैं कि आप लोग नागपुर में यहाँ पर आकर के रुद्राभिषेक करके जाएँ। और कितने लोग आते हैं भक्त यहाँ पे रुद्राभिषेक के वक्त? जी देखिए, यह अभिषेक अभी तक यहाँ पर 150 मतलब 150 लोगों ने अभी तक रुद्राभिषेक कर चुके हैं। रोज़ के 5 से 6 रुद्राभिषेक यहाँ पर हो रहे हैं और आने वाले दिनों में भी लगभग इतने ही लोग रुद्राभिषेक करेंगे। मतलब समझिए लगभग 400-500 रुद्राभिषेक होने के चांसेस इस बार हैं। सही में ये एक बहुत बड़ा उत्सव है यहाँ पे और अनेक भक्त इसका लाभ लेते हैं। आप भी हमारे इस वीडियो के माध्यम से अगर आपको इच्छा है कि यहाँ पे आके महारुद्राभिषेक करें तो आप ज़रूर मंदिर के ये जो सेवक है इनसे आके मिलिए। दुबे जी है, हमारे सराफ सर है इस मंदिर में। सर, मंदिर का जो समय है वो क्या रहता है हमारे? जी, यह रुद्राभिषेक जो है ये सुबह 10 बजे से लेकर शाम को 5:30 बजे तक चलते हैं और मंदिर जो है स्पेशली सुबह 8 बजे खुलता है और रात को 9 बजे तक यह मंदिर खुला रहता है। तर आपण मंदिरात सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत कधी पण इथे येऊ शकता. नरेंद्र दादा आणि या दादाधामचे सेवक इथे नेहमीच तुमच्यासाठी उपस्थित असतील आणि खरंच एक वेगळी अशी अनुभूती तुम्हाला इथे मिळेल. आता आपण नरेंद्र दादा यांचे चिरंजीव यशवंत सर यांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडून थोडंसं या ट्रस्टबद्दल जाणून घेऊया. तर आता माझ्यासोबत मंदिराची ही एक टीम इथे आहे जी मंदिराचे पिलर्स आपण म्हणू शकतो. तर बरीच उपक्रम या मंदिराकडून होतात, अनेक उत्सव इथे होतात आणि ज्या ट्रस्टच्या मार्फत हे मंदिर सुरू है सध्या, सर क्या आप मुझे बता सकते हैं इस ट्रस्ट का नाम क्या है? इस ट्रस्ट का नाम है 1000 परमहंस सदगुरु दादाजी दुनियाले महाराज सार्वजनिक संस्थान, रविनगर, नागपुर। और इस ट्रस्ट के मार्फत जो जैसे तो बहुत सारे उपक्रम होते हैं, कुछ प्रमुख ऐसे उपक्रम जो आप और बताना चाहोगे? जी, इस ट्रस्ट के माध्यम से सबसे मुख्य उपक्रम है तुलसी लगाओ प्रदूषण हटाओ, जो ये हमारा वृद्ध वाक्य है। हमारे परम पूज्य सदगुरु नरेंद्र दादाजी महाराज ने 50 वर्ष पहले ये हमको वृद्ध वाक्य दिया था, जो आज अपने को साक्षात्कार में दिख रहा है कि तुलसी की कितनी जरूरत है, ऑक्सीजन की कितनी जरूरत है। और 50 साल पहले ये विजन हमारे दादाजी महाराज को था और उसी पर हम लोग अभी भी काम कर रहे हैं और तुलसी के पौधे लगाने के लिए हम लोग जागरूकता समाज में फैलाते हैं। और साथ में ही रक्तदान के भी यहाँ शिविर होते हैं हर साल। जी, पिछले 25-30 वर्षों से हम लोग हर साल रक्तदान शिविर दादाधाम में हमारे परम पूज्य नरेंद्र दादाजी महाराज के प्रकट दिवस एवं बाल गंगाधर लोकमान्य तिलक महाराज की पुण्यतिथि के अवसर पर हम लोग रक्तदान शिविर का आयोजन करते हैं। और हर साल हम लोग कम से कम 200 यूनिट ब्लड बैग्स का हम दान देते हैं। और सिर्फ नागपुर में नहीं, हमारे यहाँ पर शाखा जो दिल्ली में, इंदौर में, जयपुर में, हैदराबाद में, जबलपुर में भी हमारी शाखा है, वहाँ पर भी हमारे भक्त लोग जो दादाधाम के हैं वो वहाँ पर भी रक्तदान करते हैं। ऐसे सब मिलाकर के लगभग 300-400 यूनिट रक्तदान हम लोग करते हैं। और ये जो ब्लड डोनेशन आपके यहाँ होता है, ये किसको आप प्रदान करते हैं हर साल? जी, बहुत अच्छा सवाल है आपका। ये देखिए, हमारे नरेंद्र दादाजी महाराज ने हमको शुरू से सिखाया है कि यह जो ब्लड डोनेशन करते हैं यह जरूरतमंद को मिलना चाहिए। तो हम लोग यह सिर्फ और सिर्फ सरकारी जो मेडिकल कॉलेज है उन लोगों को हम लोग यह देते हैं, ताकि जो सच में उसका नीडी हो, जो गर्जू हो, जिसके पास पैसे नहीं है, वो यह रक्तदान का लाभ ले सके। इसलिए हम लोग सिर्फ शासकीय मेडिकल कॉलेज को ही रक्तदान करते हैं। और मैंने आपके एक उपक्रम के बारे में सुना है जो पिछले कई सालों से अखंड शुरू है, वो है शिवधुन। तो इसके बारे में कुछ बताइए। जी बिल्कुल, शिवधुन ये पिछले 19 सालों से अनवरत चलती आ रही है। और यह शिवधुन जो है ये हम लोग हर सोमवार की रात
ठीक 9 बजे करते हैं और 10 बजे समाप्त हो जाती है। शिवधुन करने के लिए हम दादा धाम की एक हमारी भजन मंडली है, यह ओम नमः शिवाय का जाप करती है और साथ में दादाजी महाराज का नाम लेकर के यह शिवधुन 1 घंटे तक चलती है। और इसे शिवधुन करने के लिए हम लोग कोई किसी प्रकार का चार्ज या पैसा किसी से नहीं लेते। जिस भक्त को भी अपने घर में शिवधुन करानी होती है वो हमसे संपर्क करता है और हम लोग उसके घर में जाकर के शिवधुन करते हैं। और शिवधुन करने के बाद जो प्रसाद है, प्रसाद के रूप में सिर्फ और सिर्फ 1 चम्मच शक्कर ही हम लोग लेते हैं, क्योंकि हमारे दादाजी महाराज ने जो हमको जो बताया है कि ये हमको इसमें भेदभाव नहीं करना है। हम लोग शिवधुन हल्दीराम के घर से लेकर के एक रिक्शे वाले के घर में भी हमने शिवधुन की है। तो जिस किसी भी गरीब आदमी को ऐसा ना लगे कि भैया मैं इनको कैसे बुलाऊं, मैं इनको प्रसाद में क्या दूं, पेड़ा दूं, क्या दूं, तो उसको सबसे सस्ती एक शक्कर, एक चम्मच शक्कर होती है। तो ये यूनानिमस रखने के लिए, यूनिफॉर्मिटी मेंटेन करने के लिए हम लोग प्रसाद के रूप में सिर्फ शक्कर लेते हैं और शिवधुन करके घर से निकल जाते हैं। सही में बहुत अच्छा उपक्रम. आपल्या या चॅनलच्या मार्फत आमच्या दर्शकांना सुद्धा जर असं शिवधूनचा हा कार्यक्रम किंवा हा भजन आपल्या घरी जर करायचं असेल, तुम्ही नक्की इथे संपर्क करा. एक गोष्ट मला इथे आल्यानंतर कळली आणि तो विषय राहून गेला होता, तो म्हणजे असा की जर भारतीय संगीताचं जर कधी नाव घेतलं गेलं तर त्याच्यामध्ये एक नाव नेहमीच येतं, अजरामर असं ते नाव आहे, ते म्हणजे किशोर कुमारचं. आता तुम्ही म्हणाल की किशोर कुमारचा विषय इथे कसा काय निघाला, तर किशोर कुमार आणि या मंदिराचं एक खूप जुनं असं नातं आहे आणि त्या नात्याबद्दल सराफ सरांना मी विनंती करेल की खरंच एक नागपूरकरांसाठी किंवा विदर्भासाठी हा एक वेगळाच विषय असेल की दादाजी धुनीवाले चं हे मंदिर आणि किशोर कुमार यांचं नक्की काय नातं आहे. तर सर थोडंसं सांगाल आम्हाला. किशोर कुमार यांचं मूलतः जे गाव आहे ते खंडवाच आहे. दादाजी धुनीवाले महाराजांचं जे ज्या ठिकाणी समाधी स्थळ आहे तेच किशोर कुमारांचं गाव सुद्धा आहे. त्यामुळे किशोर कुमारांचे सगळे बंधुजन हे दादाजी धुनीवाल्यांचे भक्त आहेतच, परंतु संयोग असा की ते नरेंद्र दादांचे सुद्धा भक्त झालेले होते आणि त्यामध्ये किशोर कुमारांचं हे जे नाव आहे हे मी प्रामुख्याने घेऊ इच्छितो की त्यांनी नागपूरमध्ये आमच्या दादाधामला मदत म्हणून किशोर कुमार नाईट सुद्धा त्यांनी स्वतः या ठिकाणी केलेली होती. मला कार्यक्रम झालेला आहे, मला नेमकं वर्ष आठवत नाहीये ते, परंतु 1985ला त्यांचा तो झालेला आहे. इतकंच नाही तर मी जे ऐकलेलं आहे ते हे की किशोर त्यानंतर एकदा नरेंद्र दादांचा आणि त्यांचा संपर्क आल्यानंतर त्यांना नरेंद्र दादांवर त्यांची अतोनात भक्ती जडली होती. तर ज्या ज्या वेळेला प्रमुख कार्यक्रमांमध्ये किंवा शूटिंगला जायचं असेल ते सकाळी अगदी नरेंद्र दादांना फोन करून विचारायचे की मी या कार्यक्रमाला जातोय, तर दादाजी त्यांना म्हणजे काय म्हणतो त्याला आपण आशीर्वाद द्यायचे. आणि आता कदाचित तो योगायोग संयोग असेल, त्यांचा काहीतरी कार्यक्रम साऊथमध्ये कुठेतरी असताना ते त्यांना हार्ट अटॅक मध्ये ते गेले आणि नेमकं त्या दिवशी त्यांनी दादाजींना फोन केलेला नव्हता. बापरे, खरंच म्हणजे अख्खा भारत ज्यांच्या गाण्यावर फिदा आहे असे किशोर कुमार आणि त्याची ही एक कहाणी आपल्याला सराफ सरांनी सांगितलेली आहे. माझ्यासोबत इथे नरेंद्र दादा महाराज यांचे चिरंजीव यशवंतजी इथे उपस्थित आहे. या ट्रस्टचे सध्या ते उपाध्यक्ष आणि जी काही ट्रस्टच्या मार्फत सेवा चालते त्या सगळ्या या मंदिराच्या उपक्रमाचा मेन जर कोणी भाग असेल तर ते नरेंद्र दादांचे चिरंजीव. सर मला एक सांगा की तुम्ही इथे कधीपासून जुळले, म्हणजे लहानपणापासून? नाही, माझं लहानपणच इकडेच गेलं. याच वातावरणात याच वातावरणात आधीपासूनच तुम्हाला या सगळ्याची आवड इथे असेलच. हो, दादाच्या असल्याच्याने तिथे सोबत राहतच होतो आम्ही. पण मग तुम्हाला अशी अनुभूती नेमकी कधी आली? नाही, आम्ही तर सगळ्या सोबत होतोच, आधीपासूनच सोबत आहे. पण ते जसं दादा सांगतील तसं आम्ही सगळे अनुकरण करत राहतो, तर त्या त्याने चालतो. आणि या ट्रस्टची आता भविष्यात काय योजना आहेत? जसं दादांनी सगळं आखून ठेवल्यासारखंच आहे सगळं. काय भविष्यात म्हणजे लोकांच्या कल्याणाकरता वगैरे जे विशेष कार्यक्रम करता येतील आहे ते सगळे सपोर्टिव्ह त्यांनी सांगून ठेवलेले आहे आणि त्याच मार्गाने आम्ही समोर वाढत आहोत. त्याप्रकारे आम्ही नवीन नवीन काही कार्यक्रम घेत आहे की ज्याच्यात आपल्याला लोक कल्याणाकरता काही करता येईल असं सगळं पाहत आहे. खूप खूप चालणार आहे. खूप खूप धन्यवाद सर आपले. मंदिराचे हे सर्व दादा धामचे सेवक आज माझ्यासोबत इथे आहेत. बरीच माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे. धर्म आणि विज्ञान याची अनोखी सांगड सुद्धा आपण इथे बघितली. इथे आपण नरेंद्र दादा महाराज यांची प्रतिमा बघितली, त्यांचा फोटो बघितला, त्यानंतर आपण दादाजी धुनीवाले महाराज यांची प्रतिमा बघितली, नर्मदा मातेचं दर्शन घेतलं, स्फटिक शिवलिंग बघितलं आणि इथल्या अनेक उपक्रमांबद्दल पण माहिती घेतली. नागपूरमध्ये रवीनगर या एरियामध्ये 0 मैल पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळचा दुसरा लँडमार्क म्हणजे अंबाझरी पोलीस स्टेशन.
अंबाझरी पोलीस स्टेशनच्या अगदी समोर हे मंदिर आहे, ज्याचं नाव आहे दादा धाम आणि रविनगर या एरियात हे स्थित आहे. विदर्भात किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी कधीही नागपूरला जर भेट दिली तर नक्की या मंदिरात या. नमस्कार, मैं चेतन मारवा, साथ में मेरी अर्धांगिनी श्रीमती रीना मारवा, और हम लोग करीब 25 साल से दादा धाम जा रहे हैं जो नागपुर रविनगर में स्थित है. हमारे एक परिचित हैं डॉक्टर सराफ, वैद्य सराफ, दत्तात्रेय सराफ. उन्होंने उनके मार्फत आप समझ सकते हैं कि हमारा परिचय उस मंदिर से हुआ, वहाँ दादाजी रहते थे उनसे हुआ. और पिछले 25 सालों में काफ़ी सारी चीज़ें ऐसी हुई, काफ़ी अनुभूति हमें ऐसी हुई जिसमें हमें पता चला कि उस मंदिर में मतलब जो एक जागृत मंदिर जिसे हम कह सकते हैं, फिर बाद में उसमें स्फटिक शिवलिंग का भी स्थापना हुई. और कुछ साल पहले मैं व्यक्तिगत रूप से अगर बात करूं तो मेरे परिवार में हेल्थ से रिलेटेड, स्वास्थ्य से रिलेटेड एक बड़ी दिक्कत हम सबके सामने आई थी. और उस समय मैं जितना विज्ञान में विश्वास रखता हूँ उतना ही ज्ञान में भी विश्वास रखता हूँ. तो मैं उस समय दादा धाम गया, वहाँ पे दादाजी से मेरी मुलाकात हुई. एलपुरे महाराज जो दादाजी थे उनसे मेरी मुलाकात हुई. वे मुझे जानते थे. मैंने जो मुझे तकलीफ थी मैंने उनके बारे में, उस तकलीफ के बारे में उन्हें कहा, और उन्होंने कुछ वहाँ पर साधना करी और कुछ मुझे उन्होंने उस ऐसी चीज़ें बताई कि आप इस चीज़ों को फॉलो करिए. और मैं विज्ञान का विद्यार्थी हूँ, लेकिन मैं फिर भी ये कह सकता हूँ कि कुछ ऐसा चमत्कार उस समय हमारे साथ हुआ कि हमारी आस्था उसमें बहुत ज़्यादा बढ़ गई. मेरे पिताजी भी शिव भक्त थे, उनका तो नाम भी सोमनाथ था, तो वो परंपरा हमारे परिवार में आई है. और पत्नी भी जो मिली है वो काफ़ी धार्मिक प्रवृत्ति वाली पत्नी है. तो हम लोग इन चीज़ों में हमेशा जितना बन सके उतना कर सकते हैं. और खास सावन में रुद्राभिषेक जो हमने वहाँ जाके दादा धाम में किया है, क्योंकि श्रावण में रुद्राभिषेक का धर्मों, ग्रंथों, वेदों, पुराणों सभी में एक अलग ही उल्लेख है कि उससे सभी के स्वास्थ्य, सभी की समृद्धि के लिए प्रार्थना हम कर सकते हैं. और जैसा कि हमारा कहता है, धर्म कहता है कि वसुदेव कुटुंबकम, कि सारा विश्व हमारा एक परिवार है. तो सारे विश्व की शांति के लिए, सारे विश्व की समृद्धि, खुशहाली के लिए हमने वहाँ पे अभी हाल ही में श्रावण में रुद्राभिषेक किया था. ये मेरा अनुभव है मंदिर के बारे में. दादाजी से के दर्शन करने का सौभाग्य मुझे भी मिला है. हम जब से वहाँ जाना शुरू हुए हैं, हम दादाजी के पास ज़रूर उनसे दर्शन करने जाते थे. उसके बाद भी जब भी हम वहाँ गए हैं, हमने शिव धुन का भी अपने घर पे आयोजन किया था, जिसमें हमको बहुत ज़्यादा ऐसा लगा कि हमने कुछ, वो कहते हैं ना, कुछ पॉजिटिव एनर्जी हमारे घर में आ गई, ऐसा हमारे को फीलिंग आई है वहाँ से. और अब जब भी हम उस मंदिर में जाते हैं दर्शन करने के लिए, तो हमारा बहुत मन एकदम, कहते हैं ना, दिमाग एकदम शांत हो जाता है और सब चीज ऐसा लगता है की बहुत अच्छा ही हो रहा है और आगे भी बहुत अच्छा ही होगा. आजचा एपिसोड खरंच खूप सुंदर असा झालेला आहे. आम्ही पुढे पण असेच वेगवेगळे भाग घेऊन तुमच्या समोर येत राहणार आहे. तुम्ही बघत राहा सफर विदर्भाची. मी मयुरेश गोखले आपली रजा घेतो. तुम्ही बघत आहात शंखनाद, आवाज सत्याचा. धन्यवाद. प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकासाठी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क आनंदाचा ऑक्सिजन.